मुळात म्हणजे जी ग्रामसभा आज भरवली तीच मुळात बेकायदेशीररित्या माझ्या अभ्यासानुसार किंवा अनुभवानुसार मला वाटते. एवढी तातडीची अगदी 16 तासात ग्रामसभा भरवणे हे काय भारत पाकिस्तान युद्ध लागले असा काही विषय नव्हता. इथं फक्त काय आरक्षणाचा विषय होता. जो आरक्षणाचा विषय होता तो मागच्या 12 जूनलाच मार्गी लागलेला होता. त्याच्यावर फक्त एकच हरकत आलेली होती आणि ती एक हरकत आल्याच्या नंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला तो लोकांना जाहीर केला नाही, पब्लिश केला नाहीये. आणि तो पब्लिश केला नाही आणि ऐन टायमाला 10 तारखेचे जे त्याचा वेळ होता तो वेळ निघून गेली आणि ऐन टायमाला त्यांनी 17 तारखेला संध्याकाळी 6च्या पुढं अनाऊन्सिंग सुरू केलं की दुसऱ्याच दिवशी ग्रामसभा तातडीची आहे आणि इथं आरक्षण सोडत निघणार आहे. आरक्षण सोडत निघली, एका वार्डापुरती मर्यादित नव्हती किंवा ज्या हरकतीपुरती होती त्याच्यापुरती न काढता त्यांनी संपूर्ण गावाच्या आरक्षणाची सोडत काढली. जी सोडत काढली ती कोणत्याही कायदे म्हणजे नियमाला धरून नाही, प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक वार्डाच्या प्रत्येक जागेसाठी वेगवेगळे निकष लावले. जो निकष एका वार्डसाठी पाहिजे तो निकष दुसऱ्या वार्डसाठी नाही, जो दुसऱ्या वार्डसाठी पाहिजे तो तिसऱ्या नाही, जो अनुसूचित जातीसाठी पाहिजे तो अनुसूचित जातीच्या तिन्ही जागांसाठी नाही. त्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तर इथं कोणी सक्षम अधिकारी आद्यासी अधिकाऱ्यांनी मला त्याचं समाधानकारक उत्तर दिलं नाही. आणि आम्हाला काय करणार, आम्हाला पूर्ण आरक्षण चेंज करून पाहिजे, जसं होतं तसं आरक्षण पहिल्यासारखं द्यावं ही आमची शासनाला विनंती आहे. ग्रामस्थांनी सगळे वार्ड ज्या त्या पद्धतीने आरक्षित झाले होते त्या अनुषंगाने सगळ्या सदस्यांनी महिलांनी तयारी सुद्धा चालू केली होती. परंतु या प्रक्रियेला कशाचं गालबोट लागलं ते सांगता येत नाही आणि ते गालबोट लागल्यामुळे आज या ठिकाणी संध्याकाळच्या 8:30 वाजता एक अनाउन्सिंग केली की अति तातडीची ग्रामसभा आहे आणि अति तातडीची ग्रामसभा आहे आणि या ठिकाणी सकाळी 11 वाजता आलो असता या ठिकाणी मला कळलं की या ठिकाणी सदस्यांची आरक्षण सोडत आहे काय. तर ही प्रक्रिया परत घेण्याचं कारण काय. आज ही प्रक्रिया आज सोडत निघली असता एससी कॅटेगरीचं आरक्षण आमचा वार्ड पुरणपार 4 नंबर होता, पण आज तो वार्ड आम्हाला न देता आमचं आरक्षण वार्ड क्रमांक 6 मध्ये टाकलंय. परवा दिवशी ग्रामपंचायतीची नोटीस आली ग्रामसभेची, ती आली संध्याकाळी 6 वाजता, 6:30ला परत डिलीट झाली. परत काल संध्याकाळी 6:30 वाजता शासकीय कामकाजाची वेळ सोडून परत एक नोटीस आली. रात्री 9 वाजता दौंडी पिटली गेली की असा उद्या ग्रामपंचायत आरक्षण सोडण्याचा कार्यक्रम आहे. ज्या लोकांची एका वार्डमध्ये हरकत होती त्या हरकत तुम्ही मान्य करायला पाहिजे होती, परंतु सगळ्या गावाला तुम्ही विटीस धरून आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना घालून दिलेली आहे आपल्या देशासाठी. निवडणूक आरक्षण असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्या नागरिकांचे मतदारांचे हक्क अधिकार हे संपूर्णपणे या प्रक्रियेमध्ये आज बाधित झालेले आहेत. संपूर्ण आपल्या चिमूर गावात दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, वसई समाज असेल, ओबीसी समाज असेल, सगळ्या समाजावर अन्यायकारक अशी ही आजची आरक्षण प्रक्रिया या प्रशासनाने पार पाडलेली आहे.